न कोपरगाव शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येऊन गेले, उपमुख्यमंत्री येऊन गेले, तिसरे उपमुख्यमंत्री येणार असं कळालंय. सर्व राजकीय पक्ष आणि त्याचे नेते लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझा या सर्व हिंदुत्ववादी पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः त्यांच्या उमेदवारांना माझं एक विचारणं आहे की कोपरगाव शहरामधून हिंदूंच्या मुली पळून जात होत्या, त्यांना पळून नेलं जात होतं. लव जिहादचा नांगानाच चालू असताना हिंदुत्ववादी उमेदवार त्या विरोधात का बोलले नाही? कोपरगाव शहरामध्ये गो हत्या दिवसा ढवळं चालू आहे, त्याबद्दलही माझ्याशिवाय कोणी बोलत नाही. आजच कोपरगाव शहरामधल्या काही धाडसी गोरक्षकांनी आजच काही कसायांच्या ताब्यामधून काही गायी सोडवल्या. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे उमेदवार केवळ आक्रोश मोर्चामध्ये गर्दी आहे म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीसाठी सामील झाले होते. मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिक आणि कष्टकरी मुस्लिमांना साथ देणारा मी हे कोपरगाव शहरामधला कार्यकर्ता आहे. गेल्या 45 वर्षामध्ये कोपरगाव शहरामधील शेकडो मुस्लिम कुटुंबाशी माझे घरोब्याचे संबंध आहेत. विशेषतः माझे मित्र कादरभाई शेख, सादिक शेख, खिजारभाई शेख, अबू बकर मनियार, टल्ल्या मामू, अयूबभाई शेख, शब्बीरभाई पठाण इत्यादी अनेक परिवार गेल्या 40-50 वर्षापासून माझ्याशी जोडलेले आहेत. मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी तुम्ही माजी नगरसेवक महमूदभाई सय्यद, हरीफभाई कुरेशी यांच्या प्रभागात जाऊन केलेली विकास कामं बघा, किंवा संबंधित नगरसेवकाशी तुम्ही चर्चा करा की त्यांच्या प्रभागामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामं हे मी कुठलाही जात धर्म पक्ष हा भेद न करता विकास कामं केलेली आहेत. जे कोपरगाव शहरामधलं शहरी आरोग्य केंद्र जे आहे त्याला भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचं सुद्धा काम मीच केलं. कोपरगाव शहरामधला एकही नागरिक, हिंदू असो मुस्लिम असो, एकही ठेकेदार, एकही नगरसेवक माझ्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, कारण मी सर्वांना समान न्याय दिलेला आहे. आणि आता आज प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. तर माझं या निमित्ताने कोपरगाव शहरामधल्या सर्व हिंदू आणि मुस्लिमांना माझी कळकळीची विनंती राहील की पुन्हा 5 वर्ष आपल्याला संधी नाही आहे. खरा हिंदुत्ववादी उमेदवार कोण? हिंदूंसाठी रस्त्यावर उतरून लढणारा, अनेक वेळा तुरुंगवास भोगणारा उमेदवार कोण? आणि केवळ जयंती आणि पुण्यतिथीपुरते सर्व समाजाला खुश ठेवण्यासाठी मिरवणारे नेते आणि उमेदवार कोण? याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. 15 वर्षापूर्वी कोपरगाव शहरामध्ये शिवरात्रीच्या यात्रेमध्ये एका मुस्लिम गरीब व्यापाऱ्याला त्रास दिला म्हणून एका MSEBच्या एका हिंदू अधिकाऱ्याची मी स्वतः धिंड काढली होती आणि त्यावेळेस मी 8 दिवस जेलमध्ये होतो. हिंदू आणि मुस्लिमांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे की प्रचाराचा गदारोळ सुरू आहे. कोट्यावधी रुपये उधळून निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर आपण यावेळेस चूक आपल्या हातून झाली तर पुन्हा चुकीचा उमेदवार आपल्या मानगुडी येऊन बसेल आणि 5 वर्ष आपल्याला मनस्तापाशिवाय आपल्याला काही आपल्या हाती पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आद्यकालिक क्रांतिकारक राधोजी भांगरे
ज्या महापुरुषांच्या अनुयायांनी विचार केला पाहिजे, ते आपले विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करणारा उमेदवार कोण? केवळ जयंती आणि पुण्यतिथीपुरते आणि फोटोपुरते मिरवणारे कोण? आणि आपल्याला 5 वर्षामध्ये नगराध्यक्षपदी असताना विजय वाडणीने आपल्याला किती सन्मानपूर्वक वागणूक दिली, आपल्या अनुयायांना किती सन्मान दिला, याचा विचार तुम्ही खरोखर मनापासून केला पाहिजे. आणि आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर पुन्हा कुठल्याही दबावाला बळी न पडता जागरूक राहून जर आपण मतदान जर केलं तर कोपरगाव शहरामध्ये 2016ची पुनरावृत्ती होऊन माझ्यासारखा एक बॅट घेऊन उभा असलेला सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा या कोपरगाव शहरामध्ये महाशक्तींचा पराभव करील याची मला पूर्णपणे खात्री आहे. शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. सावध राहा. कोपरगाव शहर व आसपासचे सर्व ढाबे, बिअर बार, सर्व दारूचे अड्डे या नेत्यांनी दिलेल्या पाटलेल्या पैशाच्या जोरावर त्यांच्या कार्यकर्त्यांमुळं हाऊसफुल आहेत. हा फार आपल्या समाजाला धोका आहे. आणि हे जे नेते आहेत पैशाचा वापर करणारे, तरुण कार्यकर्त्याचं वाटोळं झालं तरी चालेल, दारू प्या, मजा करा, पण आमच्या मागे फिरा. तर अशा प्रवृत्तीचं नायनाट जर करायचं असेल तर विजय वाडणे हाच एकमेव पर्याय आहे. आणि माझ्या विनंतीचा आपण सन्मान राखाल अशी मला अपेक्षा आहे.